जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. एप्रिल इसवी सन 1664. सुरत लुटीचे पडसाद. इसवी सन 1664 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. या लुटीत अगणित द्रव्य महाराजांना लाभले. दुसरीकडे या घटनेने औरंगजेबाचा तिळपापड उडाला होता. खरं तर सुरतेतून मिळणारं उत्पन्न औरंगजेबाच्या बहिणीला म्हणजे जहाआरा बेगम मिळण्याची व्यवस्था औरंगजेबाने केली होती. त्या काळी सुरत व्यापाराची राजधानी होती, परंतु शिवाजी महाराजांच्या दट व्यापारी सुरत सोडून चालले होते. म्हणून औरंगजेबाने मोठ्या उदार वर्षभर इंग्रजांना व इतर सर्व व्यापाऱ्यांना जकात माफ करण्याचा हुकूम काढला. एवढेच नाही तर पुढेही 1/4 जकात दरसाल माफ होईल असे संकेत दिले. बंगालला लिहिलेल्या 30 एप्रिल 1664 पत्रात आपल्या शहरांतील व्यापाऱ्यांना उत्तेजन मिळावे व झालेल्या नुकसानीची भरपाई व्हावी म्हणून 1 वर्षाच्या जकाती औरंगजेबाने माफ केल्या असे लिहिले आहे. 30 एप्रिल इसवी सन 1665. दाऊद खानाचा किल्ले राजगडावर हल्ला. मिर्झा जयसिंगच्या नेतृत्वाखाली सुमारे 7000 स्वार स्वराज्य बेचिराख करण्यास पाठवून दिले. महाराज या सुमारास राजगडावर असताना राजगडला मोगली वेढा पडल्यावर मराठ्यांचा प्रतिकार कसा होईल? मराठ्यांनी असा काय तिखट प्रतिकार केला की मोगल सैन्य जेवढे पुढे आले होते तेवढेच मागे सरकले. राजगडावरून पद्मावती, संजीवनी माचीवरून आग ओकणाऱ्या तोफा, बाणांचा अचूक वेध, बंदुकीच्या माऱ्यांचा पाऊस अशा मराठी रेट्यांसमोर मोगली सैन्य टिकेनासे झाले. निरुपाय होऊन दाऊद खान 2 कोस मागे हटला. 30 एप्रिल इसवी सन 1674. औरंगजेबाचे आदिलशहावर आक्रमण. औरंगजेब बादशहाचे आज्ञापत्र स्थानिक शक्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोग व्हावा म्हणून शहाजहानने आदिलशाही व कुतुबशाही ही मांडलिक राज्ये खालसा न करण्याचा निर्णय घेतला होता. औरंगजेब बादशहाने एकदा ही राज्ये खालसा करण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण तो अयशस्वी ठरला, कारण शहाजहानची औरंगजेबास अडचण येत होती. नंतर महाराज छत्रपती झाल्याने औरंगजेब बादशहाची अजूनच अडचण झाली, कारण विजापूरचा प्रदेश जिंकून महाराज हद्द वाढवून राज्याचा विस्तार करीत होते. मात्र महाराजांच्या महानिर्वाणानंतर पुन्हा एकदा उचल खाल्ली. धर्माचे वेळ औरंगजेब बादशहा स्वस्थ बसू देत नव्हते. अशातच औरंगजेब बादशहाचा मुलगा अकबर छत्रपती संभाजी महाराजांकडे येऊन राहिल्याने औरंगजेब बादशहाच्या अडचणीत अजून भर पडत होती. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सिकंदर आदिलशहास औरंगजेबाने आज्ञापत्र लिहिले. सिकंदर हा वयाने लहान असल्याने सिकंदरचा कारभारी रुस्तम खान यास औरंगजेब बादशहाने आज्ञापत्र लिहिले. त्यानुसार स्वारी, खर्च व रसद काही सबब न सांगता पोहोचवणे. दुसरं म्हणजे आपल्या मुलुखातून रसद येण्या जाण्याचा मार्ग मोकळा ठेवणे. तिसरे, गरज असेल तेव्हा मोगलांची मदत करणे. आणि चौथे, छत्रपती संभाजी महाराजांची मित्रता सोडून त्यांचा समूळ फडशा पाडण्यासाठी तयारी करणे. पाचवे, सरजा खान यास आपल्या मुलुखातून हाकलून देणे. या कलमांसह त्याने विजापूरकरांना बांधून ठेवले आणि चांगलाच अंकुश ठेवला. 30 एप्रिल इसवी सन 1700. सातारा हस्तगत झाला त्याच दिवशी बादशहाने फतुल्ला खानास परळीचा किल्ला म्हणजे सज्जनगड काबीज करण्यासाठी पाठवले व मागून म्हणजेच आजच्या दिवशी बादशहा जातीने तेथे पोहोचला. 30 एप्रिल इसवी सन 1908. राजद्रोहाचा खटला. प्रफुल्लचंद्र चक्रवर्ती आणि खुदिराम बोस या तरुणांनी मुझफ्फरपूर येथे युरोपियन क्लब समोर कलकत्त्याचा प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट किंग्सफोर्ड याच्या बग्गीवर हात बॉम्ब टाकला. पण बग्गीमध्ये किंग्सफोर्ड नव्हताच. दुर्दैवाने त्यात बॅरिस्टर प्रिंगल केनेडी याची पत्नी व कन्या मारल्या गेल्या. गाडीवानही ठार झाला. पोलीस पकडायला येताच मुकामे स्टेशनवरतीच प्रफुल्लचंद्रांनी आत्महत्या केली. खुदिराम पकडले गेले व चौकशी खटला वगैरे कायदेशीर सोपस्कार पार पाडून त्यांना 11 ऑगस्ट 1908 रोजी फाशी झाली. जबानी व न्यायालयात झाल्या प्रकारांची सगळी जबाबदारी खुदिराम बोसांनी घेतली. अत्यंत शांतपणे वंदे मातरमचा घोष करत ते फासावरती गेले.